रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गंभीर गुन्हे दाखल केले त्याला ते मागेच घ्यावं लागेल. म्हणजे आपल्या आई बहिणी त्याच्या खाली मोकाट सोडायचा तो अशा प्रकारे तो उलट कंप्लेंट करून त्यांना ब्लॅकमेल करतो. केस मागे घ्या 354 आज पावना टाकले उद्या करून घ्या फिर्यादीवरती लागतो. कंप्लेंट करायला जातो त्यावेळेस तर कंप्लेंट तर लवकर होतच नाही. पण मंगेश सावडीची वाट पाहायला जाते तेव्हा कुठे कंप्लेंट होते आणि कंप्लेंट झाल्यानंतरही आमच्यावर व कंप्लेंट करायच्या आधीपासूनच आमच्यावर प्रेशर टाकलं जातं की बा केसा मागे घ्या. आता मला सांगा, अल्पवयीन मुलगी त्याच्यावर एवढा गंभीर गुन्हा झाला, तिच्यासाठी अख्खं गाव गोळा झालं आणि या व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून त्या मुलीच्या बाजूनी आणि त्याच्या याच्या बाजूनी उभं राहायला पाहिजे का त्या आरोपीच्या बाजूनी त्यांनी उभं राहायला पाहिजे, याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून पाहिजे. आणि उलट जर आम्हाला अशा धमक्या दिल्या जातात, जर तुम्ही जर कंप्लेंट वापस जर नाही घेतली तर आम्ही तुमचे फिर्यादी जे तुम्ही आहेत आमचे जे तर आम्ही तुमच्यावर 354 सारखे गंभीर गुन्हे करू. जर तुम्ही आणि असं जर आम्ही त्याची गोष्ट मान्य नाही केली तेव्हा आमच्यावर 354 सारखा गुन्हा दाखल झाला. 4 दिवस झाले आरोप फरार आहे. त्याला पकडण्याचं सोडून आम्हाला फिर्यादींनाच अटक करण्यात येऊन राहिलं, फिर्यादींवरतीच गुन्हे दाखल होऊन राहिले. आज मला सांगा, एक गरीब व्यक्ती आहे त्याच्या मुलीवर अत्याचार झाला आहे, तो त्याच्यावरती जर त्या व्यक्तीच्या वरती जर कोणी जर 354 सारखी जर गंभीर गुन्हा दाखल केला तर त्याच्याजवळ काय पर्याय राहतो? त्याला तर कंप्लेंट वापस द्यावंच लागते. माझं बोलणं होऊ द्या, त्याला तर कंप्लेंट वापस द्यावं लागेल की नाही लागेल? जेव्हा तो जर कंप्लेंट जर त्यांनी जर वापस घेतली नाही तर मग तो कुठून पैसा पुरवेल? म्हणून त्याला मजबुरीनं त्याला कंप्लेंट वापस घ्यावंच लागेल. आणि आपल्या ज्या मुलीवाडी म्हणजे त्यांच्यासाठी काय त्याला मोकाट सोडावं, माझं एवढं म्हणणं आहे. आपलं म्हणणं सांगायचं. आणि बोरागडे पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची दलालीचा प्रकार व्हायला नको. सर, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच दिल्या जात नाही. तुमच्या नावाखाली ते चालते, आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. तुमच्यापर्यंत मी सांगितलं की तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचूच दिलं जात नाही. हा मंगेश जो आहे तो तुम्ही भेटीला या. बरं सर. हो सर. हो सर. 2 मिनिट. हो ठीक आहे सर. सावडे आणि आमच्या 5-6 जणांना घरानं काय केलं तर काहून आमचं मतदान भेटत नाही का? ग्रामपंचायतला आमचे मतदान भेटत नाही. असं काही सरपंचाचं काही न्याय पाहिजे का? काम करत नाही. त्याच्या दारी चांगलं करून घ्यायचं आणि बाकीच्या का गाड्याच वापरायचं का? सातत्याने आमच्या गावात मुलीवर अत्याचार झाला, त्यामुळे आमच्या मुली सुरक्षित असावे. आमच्या मुली असुरक्षित आहेत, आमच्या मुलीवर अत्याचार होत आहेत आणि त्या कायमस्वरूपी सुरक्षित झाल्या पाहिजे एवढीच मागणी आहे. आणि त्या आरोपीला कायमस्वरूपी शिक्षा घडली पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे आमची. आमच्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि कायम झाल्या पाहिजेत ही सुरक्षा आमच्या गावाला. मुलगी तिच्या इतकी तिच्यावर जर अत्याचार होते आम्ही काय करावं? आमचं काय? कारण आम्ही तर छोटेच आहोत ना. ठीक आहे, मी समजदार आहे. ते म्हणतायत की तुम्ही नंबरवर फोन करा, हे करा. माझं ठीक आहे, माझ्याकडे मोबाईल आहे. हिच्याकडे कुठून मोबाईल? हिचे आई बाबा देतील का? मग ती काय करेल? आम्ही तुम्ही जर घरात जाऊन करत आहे तर आम्ही काय म्हणा?
आमच्या इथे कोणीच घरी नसते. सगळ्यांचे आई बाबा शेतात जातात, सर्व गरीब आहेत. काय करतील? आम्ही ठीक आहे, माझे मम्मी पप्पा घरी असतात, मी करू शकते. माझ्या घरी कोणी येणार नाही. मला बहीण नाही, पण ह्या माझ्या बहिणी नाही आहेत का? आणि जर आज तिच्यावरती वेळा माझ्यावर नसेल का? कशावरून समजावं आम्ही की आम्ही सेफ आहे? आम्ही कशावरून समजावं? कारण आमच्या घरात येऊन जर ही घटना होते तर आम्ही करावं काय? काय मागणी आहे तुमची आता? आरोपी अटक आहे. हो, त्याला अटक झालीच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आरोपी अटक आहे. आम्हाला शहरच पाहिजे की आमच्या सोबत परत घडलं नाही पाहिजे असं. कारण छोटी गोष्ट नाहीये. आम्ही घरात ही लहान नाहीये. आलो नव्हतो तर आम्हाला त्याच्या घरामधून बघतो, वाईट नजरेने तो आम्हाला कसा पण बघतो आमच्याकडे. तो आम्हाला पाहिजेच नाही, आमच्या वाड्यामध्ये पण नाही पाहिजे आणि गावामध्ये पण नाही पाहिजे. त्याला कठीण शिक्षा झाली पाहिजे. यायला पाहिजे तर त्या मुलीला. आज ते का नाही आली सरपंच असल्यावर? ते बाई सरपंच आहे, तो सरपंच नाही. कोण? हा मंगेश, त्याची आई सरपंच आहे. सरपंचाचा मुलगा आहे. आई पाहिजे होती. त्याची आई पाहिजे होती ना. एवढ्या बायामध्ये तिची मुलगी नाही का? एवढ्या बायाची मुलगी आहे, तिची नाही आहे. तिने यायला पाहिजे ती सरपंच बाईनं. सांगा सांगा काय झालं? आमचं असंच म्हणणं आहे की तो येट्यातल्या बायाले, त्या येट्यातल्या बायाचं त्याचं असंच म्हणणं आहे की आमची अज्ञान लेकरं आहे, पोरी आहे, तर हा जसं आमच्या येटामध्ये पाहिजे नाही. आज ते ह्या पोरगीच्या टायमाला अशी घटना घडवली देणं, तर मग जसं आता आज ह्या पोरगीने घटना घडवली तर 2 दिवसानं कोणीही मुलगीले घटना घडवू शकते. आज तुम्ही केअर नाही घेसाल. आज सरपंचानं बी समजा, सरपंचाची सरा गावाची लेखबाई असते, तर सरपंचानं एवढं खिजायला नाही पाहिजे होतं. लेखबाई समजा सगळ्याची, सरपंचाची बी असते, सरा गावाची बी असते, तर जसं एवढं त्यांना खिजायचं काम नाही होतं. काही खिजायचं काम होतं का सांगा? काय मागणी आहे तुमची? कसं केली इथं? आमची मागणी अशीच आहे की बा त्याला अटक पाहिजे. अटक केली त्याला? केलं का? हा, पुढं काय? मग पुढे काय नाही बा आपलं आम्हाला तो गावातच नाही पाहिजे सर. तसं.